आज शरद पवार एका मुलाखतीत म्हणले होते की अजित पवार आणि शरद पवार म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर त्यात काय वावगं वाटू देऊ नका. शेवटी अंतिम निर्णय हा राष्ट्र अध्यक्षाचा आहे, पण एकत्र येऊ शकते असे त्यांनी संकेत दिले. आनंदच आहे. शेवटी निर्णय त्यांनी करायचे आहेत. ते एकमेकाला त्यांनी स्वतः निर्णय करून बाहेर पडलेले आहेत. आता जर ते निर्णय करून पुन्हा एकत्र असतील तर 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 आमचा आक्षेप असण्याचं काय म्हणजे व्यक्तिगत माझा आक्षेप असण्याचं काय कारण नाही. अजित पवारांनी निर्णय घ्यायचा आणि काही आमदार जे आहेत त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. नाही, निर्णय त्यांनी घ्यावेत ना. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय करायचा आहे, विलिनीकरण करावं की स्वतंत्र राहावं, आणखीन 2 पक्ष विलिनीकरण, 2 राष्ट्रवादी विलिनीकरण, तिसरा पक्ष काढायचा, तो त्यांचा निर्णय. साहेब ते एक असं म्हटले का जे काही वेगवेगळ्या पक्षात गेलेले जे पूर्वीचे सहकारी सगळ्यांची विचारधारा एक आहे, उद्या एकत्र येऊ शकतात त्यात वेगळं असण्याचं काही कारण नाही. कशा पद्धतीने या विचारधारेच्या संदर्भात माहिती आहे त्यांची विचारधारा काय त्यांना विचारलं पाहिजे. मला वाटतं का जे विचारधारेने वेगळे गेले लोक ते येतील परत? असं की त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित हेच मला माहिती आहे ना.